चला आज आपण सूरजची गोष्ट ऐकूया, एका अशा IT प्रोफेशनलची ज्यानं फक्त एक छोटीशी सवय बदलली आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. ही गोष्ट खरं तर फक्त सूरजची नाहीये. कदाचित ऐकताना आपल्यालाही वाटेल की अरे, हे तर आपल्या सोबतही घडतंय. हे वाक्य ऐकून अनेकांना वाटलं असेल की हे आपल्याच मनातलं आहे. आणि सूरजसाठी तर हा अनुभव गेल्या 9 वर्षांपासून रोजचाच झाला होता. एक प्रकारचा डिजिटल थकवा जो त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनून गेला होता. मग सूरजचा एक सामान्य दिवस कसा असायचा विचार करा. रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर काम आणि सकाळी डोळे उघडल्या उघडल्या हातात मोबाईल. दिवसभर स्क्रीनसमोर अडकलेलं आयुष्य. म्हणजे बघा, ही एक अशी सकाळ होती जिथे दिवसाची सुरुवात स्वतःच्या इच्छेने नाही तर दुसऱ्यांच्या नोटिफिकेशन्स आणि मेसेजेसने व्हायची. दिवस जणू काही पूर्णपणे दुसऱ्यांच्याच कंट्रोलमध्ये आहे असं वाटायचं. आणि मग तो दिवस आला, ऑफिसमधला तो एक क्षण जेव्हा सूरजला जाणवलं की बस, आता हे आणखी नाही सहन होत आणि त्याने काहीतरी बदलण्याचा ठाम निर्णय घेतला. जरा कल्पना करा, एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये कामासमोर बसली आहे पण तिचं मन तिथे नाहीच. ते सतत मोबाईलमध्ये आहे, एका डिजिटल धुक्यात हरवलेलं आहे. सूरजलाही अगदी तसंच वाटत होतं. थकवा, विनाकारण होणारी चिडचिड आणि एक विचित्र प्रकारची बेचैनी. एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसलेला असताना जेव्हा त्याचं लक्ष कामापेक्षा मोबाईलकडे जास्त होतं, तेव्हा सूरजने स्वतःला हा एकच प्रश्न विचारला. आणि हा एकच प्रश्न, हाच तो टर्निंग पॉइंट होता. त्या क्षणी सूरजने एक छोटासा पण खूप मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे पुढची 15 दिवस सकाळी उठल्या उठल्या मोबाईलला हात लावायचा नाही. प्रयोग खूप साधा होता, पण त्यामागचा उद्देश खूप मोठा होता. स्वतःला परत शोधण्याचा, स्वतःशी पुन्हा एकदा कनेक्ट होण्याचा. अर्थात ही सुरुवात अजिबात सोपी नव्हती. पहिले 2-3 दिवस तर असं वाटायचं की जगात काहीतरी मोठं घडलंय आणि आपल्यालाच माहीत नाही. काहीतरी महत्वाचं सुटून जातंय की काय, ही भीती. मोबाईल उचलण्याची तीव्र इच्छा व्हायची, पण तो स्वतःला थांबवायचा. ही एक प्रकारची मानसिक लढाईच होती. पण जसे दिवस पुढे सरकत गेले तसे सूरजला त्याच्या आयुष्यात 5 मोठे आणि सकारात्मक बदल जाणवायला लागले. चला तर मग बघूया नक्की काय बदल घडले. हे ते 5 महत्त्वाचे बदल होते ज्यांनी सूरजचं आयुष्य बदलून टाकलं. सकाळ परत मिळाली, विचारांमध्ये स्पष्टता आली, कामात जास्त लक्ष लागू लागलं, मूड सुधारला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा संपर्क साधता आला. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल, आता दिवसाची सुरुवात इतरांच्या मेसेजेसने नाही तर स्वतःच्या विचारांनी होऊ लागली. सकाळचा गोंधळ संपला आणि त्या जागी एक शांतता आली. सकाळचा वेळ आता खरंच स्वतःसाठी होता. हा फरक खरंच खूप मोठा होता. कुठे ती पूर्वीची गोंधळलेली, प्रतिक्रियांनी भरलेली सकाळ आणि कुठे ही आत्ताची शांत, नियंत्रणात असलेली सकाळ. दिवसाची सुरुवातच जर इतक्या स्पष्टतेने झाली तर संपूर्ण दिवस आपल्या कंट्रोलमध्ये राहतो. दुसरा बदल म्हणजे मानसिक शांतता. पूर्वी कसं उठल्या उठल्या डोक्यात बातम्या, मेसेजेस, ऑफिसचं टेन्शन अशा 100 गोष्टी घुसायच्या. मोबाईल दूर ठेवल्यामुळे मेंदूला एक प्रकारचा डिजिटल ब्रेक मिळाला, ज्यामुळे तणाव खूप कमी झाला. आता हा तिसरा बदल तर खूपच महत्त्वाचा होता, विशेषतः एका IT प्रोफेशनलसाठी. सूरजला त्याच्या कामावर याचा थेट परिणाम दिसायला लागला. त्याची प्रॉडक्टिव्हिटी कमालीची वाढली. हे आकडे बघा, ज्या कामाला पूर्वी 2 ते 3 तास लागायचे तेच काम आता फक्त 1.5 तासात होऊ लागलं. म्हणजे कामाचा वेग जवळजवळ दुप्पट झाला होता आणि कामात समाधानही जास्त मिळत होतं. सूरजच्या शब्दांत सांगायचं झालं तर सकाळपासूनच मन शांत आणि ताजं असल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं खूप सोपं झालं होतं. दिवसाची सुरुवातच जर व्यवस्थित झाली तर त्याचा परिणाम कामावर दिसणारच, नाही का? चौथा बदल त्याच्या स्वभावात झाला होता. पूर्वी तो छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचा, पण सकाळ शांत झाल्यावर त्याचा परिणाम दिवसभराच्या वागण्यावर दिसू लागला. आता तो जास्त शांत आणि संयमी झाला होता. आणि हा 5वा बदल, हा कदाचित सगळ्यात महत्त्वाचा होता. पूर्वी त्याचं मन इतरांच्या माहितीने, त्यांच्या पोस्ट्सने, त्यांच्या विचारांनी भरलेलं असायचं. पण आता त्या गोंधळातून त्याला स्वतःचे विचार ऐकू येऊ लागले. मला नक्की काय हवंय, माझ्या आयुष्याला मला कोणती दिशा द्यायची आहे, यासारख्या प्रश्नांची उत्तरं त्याला आतून मिळू लागली. या 15 दिवसांच्या प्रयोगातून सूरजला एक गोष्ट स्पष्टपणे समजली की आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणं हे पूर्णपणे स्वतःच्याच हातात असतं. त्याने या अनुभवातून काही नियम बनवले जे तो आजही न चुकता पाळतो. हे नियम खूपच सोपे आहेत. सकाळी उठून लगेच मोबाईल न पाहता आधी स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्यायची आणि त्यानंतरच बाहेरच्या जगाकडे वळायचं. हे नियम कोणीही आपल्या आयुष्यात सहज वापरू शकतं. आणि यासोबतच त्याने आणखी एक नियम जोडला.
तो म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल कमी वापरायचा. असं केल्याने सकाळी उठणं सोपं होतं आणि नवीन सकाळची सुरुवात अधिक चांगल्या प्रकारे होते. आणि शेवटी या एका विचार करायला लावणाऱ्या वाक्याने थांबूया. तंत्रज्ञान आपल्याला जोडण्यासाठी आहे की नकळतपणे स्वतःपासूनच तोडण्यासाठी? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.